नमस्कार. मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत. ही वीण रिव्हर्सेबल आहे. ही वीण दोन्ही बाजूनी वापरता येते, पण दोन्ही बाजू याच्या वेगवेगळ्या दिसतात. हे पहा, सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते, उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते. ही बाजू पण याची खूप सुंदर दिसते. तर सुरुवात करूया. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. ही वीण 4 ओळींची आहे. ही वीण विणण्यासाठी समप्रमाणात टाके घालायचे आहेत किंवा इव्हन नंबर्समध्ये टाके घालावे लागतील, म्हणजे 2, 4, 6, 8, 10 याप्रमाणे. पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे. हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीये. पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला, पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. हे जे 2 टाके आहेत, या 2 टाक्यानंतर याप्रमाणे सुई घालायची आणि हा एक नवीन किंवा एक्स्ट्रा टाका विणायचा. हे पहा, त्यानंतर पहिला टाका पाठीमागून सुलट, दुसरा टाका पुढून सुलट. हेच 2 टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणत जायचं आहे. 2 टाक्यानंतर याप्रमाणे सुई घालायची. हा एक नवीन टाका विणायचा. त्यानंतर पहिला टाका पाठीमागून सुलट, दुसरा टाका पुढून सुलट. हेच शेवटपर्यंत रिपीट करत जायचं आहे. इथे एक एक्स्ट्रा टाका हा तयार होतो. शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे. इथे रिपीटेशन संपलेलं आहे. शेवटचा टाका एजिंगचा आहे. पहिली ओळ पूर्ण झाली. दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला, पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. 2 सुलट, आत धागा घ्यायचा, एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा, धागा बाहेर. हेच रिपीट करत जायचं आहे. 2 सुलट, आत धागा घ्यायचा, एक टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा, धागा बाहेर. शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे. रिपीटेशन संपल्यानंतर शेवटचा टाका एजिंगचा आहे. दुसरी ओळ पूर्ण झाली. तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला, पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. हा जो पहिला टाका आहे तो याप्रमाणे सुईच्या पाठीमागून उचलून घ्यायचा आहे. यावेळी धागा बाहेरच आहे. त्यानंतर 2 उलट. उलट विणताना अटी मात्र याप्रमाणे घ्यायची. हेच रिपीट करत जायचं आहे. धागा बाहेर, पहिला टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा, आत धागा घ्यायचा, 2 टाके उलट विणायचे. हा जो पहिला टाका आहे तो अशी पाठीमागून सुई घालून याप्रमाणे उचलून घ्यायचा, धागा आत घेऊन 2 टाके उलट विणायचे, अटी मात्र याप्रमाणे घ्यायची. हेच शेवटपर्यंत विणत जायचं आहे.
शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। तिसरी ओळ पूर्ण झाली। चौथी आणि शेवटची ओळ रॉंग साइडला किंवा उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। 2 चा 1 पाठीमागून सुलट विणायचा आणि 1 टाका उलट विणायचा। हेच विणत जायचं आहे। 2 चा 1 पाठीमागून सुलट विणायचा, याप्रमाणे 1 टाका उलट विणायचा। अटी मात्र याप्रमाणे घ्यायची। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। चौथी ओळ पूर्ण झाली। या 4 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाइन तयार होते। हे पहा, अतिशय सुंदर, उठावदार, ठसठशीत, नीट नेटकी विण आहे ही विण विणायला खूप सोपी आहे। दोन्ही बाजूनी वापरता येते। दोन्ही बाजू याच्या सुंदर दिसतात। त्यामुळे ही विण शालसाठी, स्कार्फसाठी, स्टोलसाठी, त्याचप्रमाणे श्रगसाठी, लेडीज स्वेटरसाठी, बाळाच्या स्वेटरसाठी वगैरे वापरता येईल। टोपीसाठी वगैरे सुद्धा ही विण सुंदर दिसते। ही विण पटपट वाढते, त्यामुळे जिथे जास्त विणकाम आपल्याला करायचं आहे तिथे सुद्धा ही विण आपण वापरू शकतो। तर आशा आहे की ही डिझाइन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल। तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।